हाय टू फॅमिली, रेश्मा टॅलेंटेड कुकमध्ये तुमचं स्वागत आहे। तर चला, आज मी बनवणार आहे पाणीपुरी। तर पाणीपुरीच्या साहित्य बघण्या अगोदर जे कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल त्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि हा ब्लॉग पूर्ण बघा। ओके, तर चला साहित्य बघूया आपण। आता इथं घेतलंय मी एक गड्डी कोथिंबीरची घेतले, स्वच्छ धुवून घेतले, थोडासा अद्रक घेतले आणि 2 हिरवी मिरची आहे। त्याचनंतर इथं मी 1 टोपभर पाणी घेतले, त्यामध्ये जलजिरा टाकलेला आहे आणि थोडासा पाणीपुरीचा मसाला टाकलेला आहे। आणि त्याचनंतर जे आपण कोथिंबीर पुदिना बघितलेला आहे त्याचं पण मी वाटण बनवलेलं आहे। तर ते पण वाटण मी ह्यात मिक्स करणार आहे। तर थोडंसं आपण जिरा पावडर पण टाकतोय, थोडंसं जिरा पावडर आणि काली मिरची पावडर पण टाकतोय यामध्ये, कारण एकदम मस्त स्वाद येतोय। बाहेरची पाणीपुरी असते ना तशी। तर चला आपण बघूया। आता मी वाटण पण त्याचं वाटून घेतलेलं आहे, थोडंसं मिक्स करते। मिक्स केल्यानंतर मी जे वाटण करून ठेवलं होतं साईडला, तर ते पण आता इथं मिक्स करणार आहे मी। अरे, हे तर वाटण मी टाकल्यानंतर टोप फुल भरला, काही हरकत नाही, मी दुसऱ्या टोपामध्ये ट्रान्सफर करून घेते। ओके, तर हे आहेत पाणीपुरीचे पॅकेट। तर हे कच्चे आहेत पॅकेट, आणि आम्ही कसं ते आयती पुरी नाही आणत, असे पॅकेट आणतो छोटे छोटे, आणि मस्त तेलामध्ये, आपल्या घरच्या तेलामध्ये तळायचं। कसं असतं, आपल्या घरचं तेल एकदम स्वच्छ असतं आणि बाहेरचं जे असतं त्यांनी माहिती नाही ते किती वेळा तळलेलं असते, ठेवतात परत तळतात, त्यामुळं असलं खाल्लं की खोकला वगैरे येऊन जातं। तर त्यासाठी मी इथं कढाई ठेवले, त्यामध्ये तेल टाकले थोडंसं, आणि बघा एवढ्याच तेलामध्ये आपण पूर्ण असे 2-3 डबे पाणीपुरीचे भरून घेणार आहेत, बरोबर। कारण ह्या पुरीला तेल पण कमी लागतं आणि खायला पण एकदम मस्त चवीची पुरी लागते। आहेत ह्यामध्ये आता छोट्या मोठ्या पुऱ्या आहेत, काय प्रॉब्लेम नाही, तरी पण हे एकसारखी पुरी नाही झाली, कारण बघा प्रत्येक पॅकेटमधलं छोटी मोठी पुरी असणार, पण एकदम फुल टू भरलेली आहे, म्हणजे एकदम कडक पण होती आणि हे पुरी तळायच्या म्हणजे आपण खायच्या 5-6 घंटे अगोदर तळून ठेवायचं, कारण तळल्याच ते नरम लागतात, बरोबर आहे ना। तसंच मी ह्या साईडला कुकरमध्ये काळा चणा शिजायला ठेवलेला आहे, आणि त्याचनंतर मी कांदा कापलेत, 2 ते 3 कांदे कापलेले आहेत, आणि 5 ते 6 बटाटे शिजवून घेतलेले आहेत, आणि हा काळा चणा शिजवून घेतलेला आहे। तर हे सर्व मिक्स करून आपल्याला सारण करायचं आहे। तर चला, मी काळ्या चण्यामध्ये बटाटे घालते, बटाटे घालून त्यानंतर बघा त्याची चटणी आपल्याला बनवतो आहे, त्याची चटणी लसूण आहे, मीठ आहे, थोडीशी लाल मिरची पावडर आहे। तर ते आपण एकदम बारीक कुटून त्याची चटणी बनवणार आहे, कारण ही चटणी आपण रगड्यामध्ये वापरणार आहे। म्हणजेच हे काळा चणा वगैरे आपण मिक्स केलं आहे ना, ह्याला आम्ही रगडा बोलतो, म्हणजे सारण, पाणीपुरीचं सारण। ओके, तर असं मस्त करून घ्यायचं आहे, एकजीव करायचं आहे, आणि हो, चम्मचने केलं की मिक्स नाही होत चांगलं, त्यामुळं आपण हातानेच मिक्स करून घ्यायचं आहे। असं मिक्स केलं की एकदम एकजीव होऊन जातो। तर बघा इथं पाणीपुरीचं पाणी पण तयार आहे, पुरी पण तयार आहे, रगडा पण तयार आहे, आणि एका साईडला मी अजून 2-3 कांदे कापून ठेवलेले आहेत, आणि त्यामध्ये थोडंसं जिरा पावडर वगैरे मसाले टाकलेला आहे। तर असं मस्त खायला झालं। तर बघा हे आहे पाणी, तर पाणी असं किती मस्त झालं आहे ना, कारण आपण फ्रीजमध्ये ठेवलं होतं त्याच्यामुळे एकदम थंड मस्त पाणी झालेलं आहे। तर हे पाणीपुरी आहे, हे पुरी, परत हा कांदा, आणि ही सुक्की बुंदी, आणि हा आपला रगडा। तर ओके, माझा ब्लॉग तुम्हाला पाणीपुरीचा कसा वाटला तेही तुम्ही कमेंट करून नक्की सांगा, आणि जे कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्याने सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, आणि हा ब्लॉग पूर्ण बघा। ओके, बाय, लव यू।